हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तू खूप भोळी आणि मूर्ख आहेस, म्हणूनच त्याने तुझा फायदा घेतला. तो एवढा चांगला आणि दयाळू आहे, असं तू म्हणतेस. मग त्याने तुला इतकं सहज कसं विसरला आणि पुन्हा लग्न कसं केलं? अदिती म्हणते, कारण ते दोघे एकमेकांवर प्रेम करत होते आणि जर त्याला माझ्या प्रेग्नन्सीची माहिती असती, तर तो मला कधीच सोडलं नसतं. पण मीच त्याला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल काहीच सांगितलं नाही. मीच त्याला सोडून निघून गेले. कारण आपण कोणाला जबरदस्तीने आपल्यावर प्रेम करायला लावू शकत नाही. मला माहीत होतं तो आपल्या गर्लफ्रेंडवर खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय जगू इच्छित नाही. मग मी त्याचं हृदय कसं तोडू? कसं जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात राहू? मुलगा म्हणतो, जर तुला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं, मग मला जन्म का दिलास? आणि मला बाप नसलेलं आयुष्य का दिलंस? तू त्याच्या बचावात काहीही बोल, पण मी फक्त त्यालाच दोष देतो. कारण जर त्याला तुझ्यावर प्रेम नव्हतं, तू आवडत नव्हतीस, तर मग त्याने तुझ्याशी लग्नच का केलं? कारण त्याला माहीत होतं की तू भोळी आहेस, साधी आहेस. म्हणूनच त्याने तुझं आयुष्य खराब केलं आणि तुझा गैरफायदा घेतला. तो जर खरंच मोठा आणि उदार माणूस असता, तर तुझ्याशीच संसार सुरू ठेवला असता. पण तो वाईट माणूस आहे. त्याच्यामुळे तू एवढं सहन केलंस. लोक तुला माझ्यामुळे चिडवत होते, अपमान करत होते. अगदी आजी देखील तुझ्यावर रागवत होती आणि तुला कधीच साथ देत नव्हती. अदिती म्हणते, बाळा बस कर बोलणं, नाहीतर तब्येत आणखी बिघडेल. मुलगा म्हणतो, नाही, आज तू मला थांबवू शकत नाहीस. तू नेहमी मला त्याच्याविरुद्ध बोलू दिलं नाहीस. नेहमी त्याचं समर्थन केलंस. तुला माहीत नाही की गावातील प्रत्येक मुलाने मला चिडवलं, कारण माझा बाप नाही. पण मी तुला कधी सांगितलं नाही, कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी किती कष्ट करतेस. दिवसा शाळेत शिकवतेस, संध्याकाळी 20 मुलांना ट्युशन देतेस, फक्त मला जगातील सर्वोत्तम गोष्टी देण्यासाठी. अदिती म्हणते, बाळा जास्त बोलू नको, तब्येत खूप खराब होईल. तुझ्या उपचारानंतर जेव्हा तू बरा होशील तेव्हा आपण नीट बोलू, मी वचन देते. मुलगा म्हणतो, नाही आई, आज मी थांबणार नाही. आज मी माझ्या भावना सांगणारच, कारण मला माहीत नाही पुढे काय होणार. कदाचित मी जगलो, कदाचित मी. अदिती म्हणते, नाही, असं काही बोलू नकोस. तू दीर्घायुषी होशील, तू माझ्यासोबत राहशील. डॉक्टरांनीच सांगितलंय की तू उपचारानंतर ठीक होशील. शांत हो. मुलगा म्हणतो, आई मला माहीत आहे की तू मला खूप प्रेम करतेस, म्हणूनच असं बोलतेस. पण मी आता लहान नाही आणि मला कॅन्सरची वास्तविकता कळते. मला फसवू नकोस. आई मला माहीत आहे की माझ्यामुळे तुझी आई, माझी आजी, नेहमी तुझ्यावर रागावलेली असते. तिला हवं होतं की तू तुझं आयुष्य नवऱ्यासोबत आणि दुसऱ्या मुलांसोबत जगावंस. पण तू पुन्हा लग्न केलं नाहीस, फक्त माझ्यासाठी. म्हणूनच आजीला मी कधी आवडलोच नाही. तू मला तिच्याकडे सोडू इच्छित नव्हतीस. तू नेहमी माझ्यासोबतच राहिली. अदिती म्हणते, बाळा आजीलाही तुझ्यावर प्रेम आहे, फक्त ती व्यक्त करत नाही. मुलगा म्हणतो, नाही आई, मला सत्य माहीत आहे. ती माझ्यावर प्रेम करत नाही, म्हणून तिचा बचाव करू नकोस. मला त्या स्वार्थी लोकांची मदत नको. मला मरून जावंसं वाटतं, कारण जर मी जगलो तर तुला कधीच आनंद मिळणार नाही. मी तुझं भाग्य खराब केलंय. सगळीकडे तुला फक्त अपमान सहन करावा लागला. तू थकली आहेस माझी काळजी करत करत. जर देवाने मला दुसरं आयुष्य दिलं असतं, तर मी नक्की तुझ्यासाठी बदला घेतला असता. त्या माणसाला संपवला असता. अदिती म्हणते, तुला मरायचं आहे ना? ठीक आहे, आपण दोघं मरू, कारण तुझ्याशिवाय मी जिवंत राहूच शकत नाही. कोणी सांगितलं तुला की तू अपशगुनी आहेस? मी आज जिवंत आहे ते फक्त तुझ्यामुळे माझ्या बाळा. तू माझ्या आयुष्यातला एकमेव आनंद आहेस. माझं आयुष्य फक्त तुझ्यावर आहे. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तुझ्यामुळेच मला या जगातलं सर्वात मोठं सुख मिळालं. तू मला आई बनवलंस. तू हुशार समजूतदार मुलगा आहेस. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. पण मला वचन दे की तू पुन्हा कधीही मरण्याबद्दल. अदितीच्या तोंडून पुढचा शब्द बाहेर पडला नाही. तिचं वाक्य अर्धवट तुटलं. तिचे डोळे पाणावले आणि ती जोरात रडू लागली. मुलाने सांगितलेल्या प्रत्येक शब्दाने तिचं हृदय जखमी झालं होतं. तिला वाटलं की ती आपल्या मुलाला जगाच्या चिडवण्यापासून, अपमानापासून, टोमण्यांपासून वाचवू शकली नाही. त्यामुळे अपराधीपणाने तिचं हृदय तुटत होतं. तिला जाणवलं की ती मुलासाठी सुरक्षित वातावरण तयार करू शकली नाही. तिच्या स्वतःच्या आईनेही मुलाला चिडवलं होतं, चुकीचं भरवलं होतं. हे आठवताच तिला आणखी वेदना झाल्या. अदितीला वाटलं तिचा मुलगा मजबूत आहे, सगळ्यांना धैर्याने सामोरं जाईल. पण आज तिला समजलं की तो सुद्धा मुलगाच आहे, नाजूक, दुखावलेला, आतून एकटाच. आज पहिल्यांदाच तिच्या मुलाने त्याच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या होत्या.
नाहीतर तो नेहमी स्वतःला मोठा दाखवायचा. कोणाच्या बोलण्याने काही फरक पडत नाही असं भासवायचा. मुलाला आईची अवस्था पाहूनही खूप वाईट वाटलं. त्यालाही जाणवलं की त्याच्या शब्दांनी आईचा आत्मा हादरला आहे. दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत होते, कारण त्यांच्यासाठी या जगात एकमेकांशिवाय कोणी नव्हतं. समाजाने नेहमी त्यांना कमी लेखलं, अपमान केला आणि समाजाची सवयच आहे कमकुवत लोकांना लक्ष करणं. कमकुवत माणसांना मदत न करता समाज त्यांना आणखी तोडतो. ते रोज जगण्यासाठी झगडत असतात आणि लोक त्याच्यात अजून जखमा करतात. हीच समाजाची वास्तवता. त्याचवेळी तिथून सगळं पाहत असलेला अभिषेक संतापलेला आणि तितकाच दुखावलेला होता. त्याच्या संभाषणाचा काही भाग त्याने ऐकला होता. तो लगेच त्यांच्या जवळ जाऊन दोघांना मिठी मारावी अशी त्याची इच्छा झाली, कारण त्याला जाणवलं दोघेही खूप दुखावलेले, घाबरलेले आणि एकटे आहेत. त्याला स्वतःवर अपराधीपणा चढला. जर तो कधीतरी अदितीची खबरबात घेतली असती तर त्याला आपल्या मुलाच्या अस्तित्वाबद्दल खूप आधी कळालं असतं. मुलगा अगदी त्याच्या लहानपणीच्या प्रतिमेसारखा दिसत होता. आता त्याने ठरवलं तो आपल्या मुलाला भेटणारच. पण त्यापूर्वी त्याने तातडीने डॉक्टरांना बोलावलं, कारण त्याला ठाऊक होतं की मुलगा आजारी आहे आणि ताण त्याच्या प्रकृतीसाठी अत्यंत घातक आहे. रुग्णालयात आता अभिषेक अदिती बाहेर येण्याची वाट पाहत होता. त्याला तिच्याशी बोलायचं होतं. काही वेळाने अदिती खोली बाहेर आली. अभिषेकने तिचा हात धरला आणि तिला तिथून ओढून एका कोपऱ्यात नेलं. आता दोघंही बाजूला उभे होते आणि अभिषेक बोलायला सुरुवात करतो. अभिषेक म्हणतो, माझा मुलगा इतका का रडतोय आणि तो कोणावर इतका रागावलेला का आहे? अदिती म्हणते, काही नाही, तो त्याच्या आरोग्याबद्दल भावनिक झालेला आहे. अभिषेक म्हणतो, तुझा नवरा कुठे आहे? सकाळपासून इथे दिसला नाही. रुग्णालयात तुला एकटीला का सोडलं त्याने? अदिती म्हणते, त्याला एक जास्त महत्त्वाचं काम होतं म्हणून तो गेला. अभिषेक म्हणतो, जर तुझा नवरा तुझ्यासोबतच राहतोय तर लोक तुला आणि माझ्या मुलाला का अपमानित करतात? तो तुमचं रक्षण का करत नाही? ओह, कदाचित त्याला कळालं असेल की माझा मुलगा त्याचा जैविक मुलगा नाही आणि म्हणूनच त्याने तुला एकटं सोडलं. बरोबर ना अदिती? अदिती म्हणते, म्हणजे तुम्ही आमचा संवाद आमच्या परवानगीशिवाय ऐकला. हे चुकीचं आहे मिस्टर मल्होत्रा. ही वाईट वागणूक आहे. अभिषेक म्हणतो, माझं लक्ष दुसरीकडे वळवू नकोस. हो, मी ऐकलं. मग काय? आता त्याचं समर्थन करणं थांबव आणि मला सत्य सांग. अदिती म्हणते, तुम्ही माझ्या नवऱ्याचा गैरसमज करून घेतला आहे. तो मला कधीच सोडून गेला नाही. पण अभिषेक म्हणतो, त्याचं समर्थन बंद कर आणि मला तुझ्या नवऱ्याचं नाव सांग, कारण त्याच्यामुळे माझ्या मुलाला सगळेजण त्रास देतात. माझा मुलगा मरायचं म्हणतोय आणि तुझ्यासाठी बदला घ्यायचा म्हणतोय. आता नाव सांग, मी त्याला स्वतःच्या हाताने ठार करेन. मी तुला त्या वेळेला चेतावणी दिली होती की त्या तुझ्या लव्हर बॉयवर विश्वास ठेवू नको, पण तू माझं ऐकलंच नाही आणि माझ्या आयुष्यातून त्याच्यासाठी निघून गेलीस. आणि त्याने काय केलं? तुला या जगात एकटीला सोडलं तडफडण्यासाठी. अदिती म्हणते, माझा नवरा मला कधीच सोडून गेला नाही. मीच त्याच्या आयुष्यातून निघून गेले. तो चुकीचा माणूस नाही आणि तुम्ही त्याला मारण्याबद्दल काही बोलणार नाही. अभिषेक म्हणतो, मी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार आणि त्यानंतर मी त्याला मारून टाकणार. समजलं? तुला वाटतं तू त्याचं नाव सांगणार नाहीस म्हणून मी त्याला शोधू शकत नाही? तू माझी क्षमता विसरली आहेस. एक फोन करायला मला पुरेसा आहे. 10 मिनिटात त्याची सगळी माहिती माझ्यासमोर असेल. थांब, मी माझ्या माणसांना फोन करतो. अदिती म्हणते, नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल शोध घेऊ शकत नाही. अभिषेक म्हणतो, मला काही फरक पडत नाही अदिती गुप्ता. मी नक्कीच त्याला शोधून काढेन. तू मला थांबवू शकत नाहीस. अदिती म्हणते, कृपा करा, असं करू नका मिस्टर मल्होत्रा, मी विनंती करते. अभिषेक म्हणतो, मग तुझ्या नवऱ्याचं नाव सांग आणि मी वचन देतो मी त्याला मारणार नाही. अदिती म्हणते, भूतकाळ विसरून जा, याचा काय उपयोग? अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मग मला सांग, तुला गर्भधारणा झाल्याचं कधी कळालं? अदिती म्हणते, आता तुम्ही गर्भधारणेबद्दल काय विचारताय मिस्टर मल्होत्रा? अभिषेक म्हणतो, ते तुझं काम नाही, फक्त उत्तर दे. माझा संयम नको संपवू. अदिती म्हणते, तुम्हाला आठवतंय माझी आई गावाला गेली त्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण स्टेशनवरून परतत होतो. मध्येच मी बेशुद्ध पडले. तिने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी रक्त तपासणी सांगितली आणि रिपोर्ट आल्यावर मला गर्भधारणा झाल्याचं कळलं. अभिषेक म्हणतो, म्हणूनच तू इथून निघून गेलीस, बरोबर?
अदिती म्हणते हो. अभिषेक म्हणतो, मग तू मला तुझ्या गर्भधारणेबद्दल का सांगितलं नाहीस? अदिती म्हणते, कारण मला तुझं आयुष्य खराब करायचं नव्हतं. मला माहीत होतं की तुला माझ्या गर्भधारणेबद्दल समजलं असतं तर तू तुझं प्रेम विसरून आपल्या मुलाच्या जबाबदारी घेतली असतीस. अभिषेक म्हणतो, म्हणजे तू कधीच कोणावर प्रेम केलं नाहीस आणि पुन्हा कधी लग्नही केलं नाहीस, बरोबर? अदिती म्हणते हो, मी पुन्हा कधी लग्न केलं नाही. पण तुम्ही तर लग्न केलेले पुरुष आहात. म्हणून भूतकाळाबद्दल बोलू नका. तुमचं वैवाहिक आयुष्य सांभाळा मिस्टर मल्होत्रा. मी लग्न केलेलं असो किंवा नसो ते तुमचं काम नाही. अभिषेक म्हणतो, ते माझंच काम आहे अदिती गुप्ता. तुझ्या चुकीमुळे माझा मुलगा यातना सहन करत आहे. तू नेहमी इतरांचाच विचार का करतेस? जर तू त्या वेळेला मला गर्भधारणेबद्दल सांगितलं असतं तर आपला मुलगा कधीच यातना सहन केला नसता. तुला तुझी चूक कळते का अदिती गुप्ता? तुझा भोळेपणा आणि दयाळू स्वभावामुळे माझ्या मुलाने वडिलांशिवाय आयुष्य जगला आणि मीही माझ्या मुलाशिवाय जगलो. तू खरंच खूप भोळी आणि मूर्ख होतीस अदिती. अदिती म्हणते, ठीक आहे, पण आता तरी तुम्ही तुमच्या मुलासोबत कायम राहाल. अभिषेक म्हणतो, हो, मी माझ्या मुलासोबतच राहणार. थांब, म्हणजे मीच त्याचा नवरा आणि माझा मुलगा मला द्वेष करतो आणि तो तुझ्यासाठी बदला घ्यायचा म्हणतो आणि त्याला वाटतं मी तुझा गैरफायदा घेतला? आता कळालं तो माझ्यावर का रागावलेला आहे. कारण तुझ्यासारखंच त्यालाही माहीत आहे की मी लग्न केलेला पुरुष होतो. मला खरं सांग अदिती, मला उत्तर हवं आहे. अदिती म्हणते, हो, मला माफ करा. त्याला तुमच्या लग्नाबद्दल माहिती आहे आणि म्हणूनच तो तुमच्यावर इतका रागावलेला आहे. त्याला वाटतं की तुमच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं. पण चिंता करू नका. मी त्याला खरं सांगितलं आहे की तुम्ही चुकीचे नव्हता, मीच चुकीची होते आणि मीच तुमच्या आयुष्यातून निघून गेले. त्याला सत्य समजायला वेळ लागेल. तो खूप समजूतदार मुलगा आहे. सर्व काही समजेल. म्हणून काळजी करू नका. तो तुम्हाला स्वीकारेल. आता तुम्हाला आणखी काही विचारायचं नसेल तर मला जाऊ द्या मिस्टर मल्होत्रा. अभिषेक म्हणतो, काय झालं अदिती, तू इतकी रागावली आहेस? अदिती म्हणते, काही नाही. मी आता जाऊ का मिस्टर मल्होत्रा? अभिषेक म्हणतो, ठीक आहे. अदिती तिथून निघून जाते आणि तिच्या आईशी बोलायचं ठरवते. अभिषेकला माहीत होतं की त्याचा मुलगा झोपलेला आहे. त्यामुळे त्याने फक्त त्याला जवळून पाहण्याचं, हलकेच स्पर्श करण्याचं ठरवलं. त्याला उठवायचं नाही. अदिती कॅन्टीनमध्ये आईशी बोलायला जाते. कॅन्टीनमध्ये अदिती म्हणते, आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आई म्हणते, आत्ता काय बोलायचं? तू कधी काही ऐकून घेत नाहीस. नेहमी निर्णय स्वतःच घेतेस. मला वाटतं मीच तुझी मुलगी आणि तू आई. अदिती म्हणते, आई, तू अजूनही टोमणेच मारतेस. माझा मुलगा रुग्णालयात आहे, उपचार घेतोय आणि तू अजूनही तसंच वागतेस. मला वाटतं तू परत गावाला जावं. मला माझ्या मुलाला त्रास द्यायचा नाही. आई म्हणते, काय बोलतेस सोनू? मला माहिती आहे की मी दोघांना दुखावलं, भांडण केली, पण माझ्या मनात तुमच्यासाठी प्रेमच आहे. मी रागीट होते कारण मला तुमच्या भविष्यासाठी भीती वाटत होती. तुमच्याकडे कोणाचा आधार नाही, त्यामुळे तुम्ही कसे जगाल ही चिंता होती. अदिती म्हणते, आई, तुला माहीत नाही माझ्या मुलाला किती वाईट वाटतं. आणि अदितीने तिला खोलीतील सर्व घडलेलं सांगितलं. आई म्हणते, मी खूप माफीनामा मागते सोनू, मला क्षमा कर. मी त्याचा तिरस्कार करत नव्हते, पण मी माझं प्रेम कधी दाखवलंच नाही. तो नेहमी माझ्याशी तुमच्या आजोबांसारखा भांडत राहिला. मग मी शांत कशी बसले असते? चिंता करू नकोस, मी त्याच्याकडे माफी मागेन आणि तो मला क्षमा करेल. मला माहीत आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडतात. मुलाच्या खोलीत अभिषेक आत जातो. मुलगा शांत झोपलेला असतो. अभिषेकला त्याला स्पर्श करायची खूप इच्छा होते, पण तो स्वतःला थांबवतो. कारण मुलाने एखाद्या अनोळखीला पाहिलं तर तो घाबरेल, हे त्याला माहीत असतं. तो शांतपणे निघून जायला वळणार इतक्यात मागून आवाज येतो. मुलगा म्हणतो, तू इथे काय करतोयस? तुला इथे येण्याची परवानगी कोणी दिली? अभिषेक म्हणतो, मला वाटतं तू माझा गैरसमज केलास. मी असा वाईट माणूस नाही जो मुलांना त्रास देईल, त्यामुळे माझ्यावर राग करू नकोस. मी फक्त चुकून इथे आलो आणि आता मी निघतो आहे. मुलगा म्हणतो, मला मुला म्हणू नका. मी तुमचा मुलगा नाही आणि मला फसवायचा प्रयत्नही करू नका. मी माझ्या आईसारखा भाबडा नाही की कोणाच्याही बोलण्याला सहज फसू. मी हुशार आहे, समजूतदार आहे आणि मला माहीत आहे तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आला आहात. त्यामुळे गोड बोलून मला फसवण्याचा प्रयत्न करू नका. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मग सांग मी कोण?
मुलगा म्हणतो, मला माहीत आहे तुम्ही अभिषेक मल्होत्रा, ज्या माणसाने माझ्या आईचा फायदा घेतला आणि नंतर तिला सोडून तुमच्या मैत्रिणीशी लग्न केलं. मला तुमच्याशी बोलायचं नाही आणि तुमचा चेहराही पाहायचा नाही. इथून लगेच निघा. अभिषेक म्हणतो, तुला कसं कळालं की मीच अभिषेक मल्होत्रा? मुलगा म्हणतो, तुम्हाला वाटतं फक्त तुम्हीच हुशार आहात, बाकी सगळे मूर्ख आहेत माझ्या आईसारखे? नाही. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आजी नेहमी तुम्हालाच दोष द्यायची, तिच्या मुलीचं आयुष्य खराब केल्याबद्दल. तेव्हाच मला तुमचं नाव कळालं. नंतर मी तुमच्याबद्दल सगळं शोधलं आणि मी स्वतःला वचन दिलं की तुमच्यापासून माझ्या आईचा बदला घेईन. तुम्हाला अशी शिक्षा देईन की आयुष्यभर लक्षात राहील. अभिषेक म्हणतो, पण मुला, माझं म्हणणं ऐक. मुलगा म्हणतो, नाही, मला तुमचं काही ऐकायचं नाही. मला तुमचा तिरस्कार आहे. मी आईला सांगितलंही होतं की मी मेलो तरी चालेल, पण तुमची मदत मला नको. पण ती माझ्यासाठी कोणाशीही लढेल, कारण ती माझ्यावर जीवापाड प्रेम करते. म्हणूनच ती तुमच्याकडे गेली. मला ते आवडलं नाही. तिने कुणाकडूनही मदत मागितली असती तर मला काही वाटलं नसतं. पण तुम्ही माझे शत्रू आहात. मग मी तुमची मदत कशी स्वीकारू? म्हणून इथून जा. आमच्या आयुष्यात पुन्हा कधी येऊ नका. आम्ही दोघं खुश आहोत. तुम्ही तुमच्या बायको बाळांसोबत राहा. मला त्याची काही पर्वा नाही. पण आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. अभिषेक म्हणतो, आता पुरे ही बदला आणि मरण्याची भाषा. मला माहिती आहे तू हुशार आहेस, पण विसरू नकोस मी तुझा वडील आहे आणि पुन्हा जर तू माझं नाव घेतलंस तर मी तुला चोपेन आणि मला थांबवायला इथं कोणीही नाही. मला तुला शिकवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मुलगा म्हणतो, नाही, तुम्ही माझे वडील नाही. माझ्या आयुष्यात माझ्या आईशिवाय कोणी नाही आणि मी कोणाला घाबरत नाही. मी ताकदवान आहे. तुम्ही लग्न करून तुमच्या आयुष्यात खुश आहात. मग इथे का आलात? मी तुम्हाला इशारा देतो, जर तुम्ही मला माझ्या आईपासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना, तर मला ओळखत नाही तुम्ही. मी खूप मजबूत आहे. तुम्ही माझ्याशी लढू शकत नाही आणि मी तुम्हाला बाबा म्हणून कधीच स्वीकारणार नाही. तुमच्या बायकोलाही नाही. माझी फक्त आई आहे. मी तिच्यासोबतच कायम राहणार. अभिषेक म्हणतो, कधी तू तुझ्या आईसारखा वागतोस आणि कधी अगदी माझ्या वडिलांसारखा. तुझी पर्सनॅलिटी पाहून मला अभिमान वाटतो. पण माझ्याशी पंगा? विसरू नकोस, मी तुझा बाप आहे. व्यवस्थित बस आणि शांतपणे ऐक, नाहीतर चोप बसवेन. इथे तुला वाचवायला कोणी नाही. तो आता शांतपणे त्याला सत्य सांगतो. मुलगा म्हणतो, नाही, तुम्ही खोटं बोलत आहात. अभिषेक म्हणतो, नाही, मी जे सांगतोय तेच खरं आहे. मुलगा म्हणतो, जर तुम्ही खरं सांगत असाल तर मला तुमच्या योजनेशी काही हरकत नाही. मी तुम्हाला साथ देईन. आणि मग दोघेही शांतपणे अगदी हसत बोलू लागतात. दोघे इतके सारखे दिसत होते की जणू एकाच साच्यातून बनले होते. अभिषेक आपल्या मुलाशी बोलून तिथून शांतपणे बाहेर निघून जातो. अदितीला मात्र वडील मुलाच्या या भेटीबद्दल काहीच माहिती नसते, कारण अभिषेकने आपल्या मुलाला कुणालाही न सांगता गुपचूप भेट घेतलेली असते. आता तो अदितीच्या आईशी बोलायचा निर्णय घेतो आणि हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जातो, कारण त्याला माहिती असतं की अदितीची आई तिथेच आहे. तो तिचं जेवण संपेपर्यंत वाट पाहतो आणि मग तिच्याजवळ जाऊन बोलतो. अभिषेक म्हणतो, नमस्कार आई, कशा आहात? आई म्हणते, मला आई म्हणू नकोस, कारण मी तुझी आई नाही. अभिषेक म्हणतो, नाही, तुम्ही माझी आई आहात, कायमची. आपलं नातं कोणी तोडू शकत नाही. आई म्हणते, पण ते नातं तू आधी तोडलंस, म्हणूनच माझ्यापासून दूर राहा श्रीमान मल्होत्रा. अभिषेक म्हणतो, आई तुम्ही एवढ्या रागात का आहात? तुमच्या वयात हे आरोग्यासाठी चांगलं नाही. आई म्हणते, माझ्या आरोग्याची काळजी तुला करण्याची गरज नाही. मी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते. अभिषेक म्हणतो, पण तुम्ही माझी आई आहात म्हणून मला तुमची काळजी करावीच लागेल. आई म्हणते, मला गोड बोलून फसवायचा प्रयत्न करू नकोस. आधी माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आता तुला अजून काय हवं आहे? अभिषेक म्हणतो, तुम्ही शांत बसा आणि माझं नीट ऐका. मग तुम्ही ठरवा काय करायचं. आई म्हणते, मला माफ कर रे मुला. मला खरं काही माहिती नव्हतं. मी समजले होते की चूक फक्त तुझीच आहे आणि तूच माझ्या मुलीला सोडून दिलं. अभिषेक म्हणतो, नाही आई, माफी मागू नका. तुम्हाला तिची काळजी आहे म्हणून तुम्ही रागावलात हे स्वाभाविक आहे. पण आता भूतकाळ विसरू आणि पुढचं बोलूया. दोघांमध्ये थोडा वेळ बोलणं होतं आणि मग अभिषेक तिथून निघून जातो. पण तो रात्रभर हॉस्पिटलमध्येच थांबतो. त्याने आपल्या माणसाला त्याच्या रोजच्या वस्तू हॉस्पिटलमध्ये आणायला सांगितलेल्या असतात, कारण त्याला आपल्या मुलाच्या जवळून हलायचं नसतं. त्यांना साथ द्यायची असते. सकाळी अभिषेकचा सर्वात जवळचा मित्र जय आणि त्याची पत्नी मुलाला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात.
अभिषेकने त्याला मुलाबद्दल सांगितलेलं असतं. त्याच्याकडे एक मुलगा आहे आणि तो आजारी आहे. हे ऐकून जय पूर्णपणे थक्क होतो आणि लगेच हॉस्पिटलला येण्याचा निर्णय घेतो. दरम्यान रूममध्ये अदिती मुलाशी त्याच्या वडिलांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला भीती असते की मुलाची प्रतिक्रिया काय असेल, कारण तो आधीच कमकुवत आहे आणि उपचार सुरू आहेत. राग आला तर त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. पण बऱ्याच विचारांनंतर ती ठरवते की मुलाशी बोलायलाच हवे, कारण अभिषेक खूप तडफडतो आहे मुलाला भेटायला आणि त्याचा हक्कही आहे. अदिती म्हणते, बेटा, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. मुलगा म्हणतो, काय आहे आई? बोल ना. अदिती म्हणते, पण आधी मला वचन दे की तू रागावणार नाहीस आणि स्वतःला त्रास करून घेणार नाहीस. तुझ्या तब्येतीची मला खूप चिंता आहे. मुलगा म्हणतो, ठीक आहे, वचन देतो. मी रागावणार नाही. आता बोला. आज मी खूप खुश आहे, म्हणून तुम्ही काहीही मोकळेपणाने सांगू शकता. अदिती म्हणते, ते तुझे बा बा मुलगा म्हणतो, आई अळखडू नका आणि सरळ सांग काय बोलायचं आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. मला खूप कामं आहेत, म्हणून लवकर बोल आणि माझा वेळ वाया घालवू नको. अदिती म्हणते, तू अगदी तुझ्या वडिलांसारखाच बोलतोस. वडील मुलगा दोघांची सवय एकसारखीच. बरं, आता ऐक. तुझे वडील तुला भेटू इच्छितात. हे बोलून अदिती डोळे बंद करते, कारण तिला माहीत असतं की तिच्या मुलाला वडील आवडत नाहीत आणि तो नेहमी त्यांच्या विरुद्ध बोलतो. भूतकाळात त्याने तिला किती त्रास दिला, कसा फायदा घेतला. पिता आणि मुलगा दोघेही तिला कधी ना कधी ओरडतात, व्याख्यान देतात आणि तिला हे सगळं ऐकून थकवा येतो. मुलगा म्हणतो, ठीक आहे, मी त्यांना भेटायला तयार आहे. अदिती म्हणते, काय काय बोललास तू? ठीक आहेस ना? कुठे काही त्रास तर नाही ना? मुलगा म्हणतो, नाही आई, मी अगदी ठीक आहे. अदिती म्हणते, मग तू इतक्या सहजपणे वडिलांना भेटायला कसा मानलंस? मुलगा म्हणतो, कारण आता मी मोठा झालो आहे आणि मला माहीत आहे की माझ्या उपचारांमुळे तू खूप चिंतेत आहेस. म्हणून ठीक आहे, तुझ्यासाठी मी त्यांना भेटेन. अदिती म्हणते, थँक्यू माझ्या बाळा, मला खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. हे ऐकून अदिती आनंदाने भारावते. ती त्याच्याकडे जाऊन त्याच्या गालावर किस करते आणि उतावळेपणाने मिठी मारते. पण मुलाच्या चेहऱ्यावर मात्र किसमुळे कुरूपसा भाव येतो. मुलगा म्हणतो, आई, किस करणं बंद कर. मी आता लहान मुलगा नाही, मोठा आहे आणि मोठ्या मुलाला असं किस करणं योग्य नाही. अदिती म्हणते, मला काही पडलेलं नाही. तू लहान असो किंवा मोठा असो, तरुण असो किंवा प्रौढ, तू नेहमी माझंच लहान बाळ आहेस आणि माझं प्रेम थांबवायला तुला जमणार नाही. आता तू कुरूप चेहरा करायचा बंद कर आणि मला किस दे. मुलगा वाद घालण्यात रस नसल्याने पटकन गालावर किस देतो आणि आईकडे दुर्लक्ष करून पुन्हा पुस्तक वाचायला लागतो. अदितीला त्याची ही सवय माहीत असते. तो रागावला की लोकांकडे दुर्लक्ष करून वाचण्यात गुंततो. त्याला वाचन इतकं प्रिय असल्याने तो नेहमी सोबत पुस्तके बाळगतो. काही वेळाने अभिषेक जय आणि त्याची पत्नी शालिनीला घेऊन रूममध्ये येतो. आपापल्या बालमैत्रिणीला पाहून अदिती दचकेल, कारण ती गावातून परत आल्यानंतर तिने कुणालाच, शालिनीला सुद्धा फोन केला नव्हता. तिला माहीत असतं की शालिनी तिच्यावर नक्कीच रागावलेली असेल. अदितीला हेही माहीत नसतं की जय आणि शालिनीचं लग्न झालं आहे. ते तिच्या जाण्यानंतर लग्न झालं होतं. अदिती बोलायचा प्रयत्न करते, पण शालिनी तिला पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि थेट मुलाशी बोलते. शालिनी म्हणते, हाय छोट्या महाराजा, तू तर अगदी तुझ्या वडिलांसारखाच देखणं आहेस. मी शालिनी, तुझी. मुलगा म्हणतो, मी त्यांच्यापेक्षा जास्त देखणं आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही शालिनी आंटी, आईची लहानपणापासूनची बेस्ट फ्रेंड. शालिनी म्हणते, नाही रे, आता मी तुझ्या आईची मैत्रीण नाही, म्हणूनच तिने मला कधी मिस केलं नाही आणि मला कधी फोनही केला नाही. मुलगा म्हणतो, नाही आंटी, माझी आई तुम्हाला खूप मिस करते, तुमच्याबद्दल नेहमी बोलते, पण तिने तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला संपर्क केला नाही. तुम्हाला माहीत नाही, गावात लोकांनी तिला सतत टोमणे मारले, तिला अपमानित केले, माझ्यामुळे आणि माझ्या वडिलांमुळे. म्हणून तिला लाज वाटायची तुम्हाला फोन करायला. तिला भीती वाटत होती की तुम्हीही तिचं म्हणणं समजून घेणार नाही आणि तिलाही इतरांसारखं दोष द्याल. पण तिला तुम्हाला गमवायचं नव्हतं. ती मला सांगत असे, शालिनीने मला नेहमी वाचवलं, अगदी आई आपल्या मुलाला वाचवते तसं. आता मुलाच्या बोलण्याने तिथे उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि सर्वांना जाणवतं की अदितीने या वर्षात किती एकटीने दुःख सहन केलं. कुणीही तिच्या पाठीशी नव्हतं, पण तरीही ती कधीच कुणाकडे मदतीसाठी परत आली नाही.
अदिती तिथून निघून जाते आणि शालिनी तिची भावना समजून घेत तिच्या मागे जाते. जय म्हणतो, तू खूप क्यूट दिसतोस. मुलगा म्हणतो, मी क्यूट नाही, मी हँडसम बॉय आहे. जय म्हणतो, तुला कोणी सांगितलं की तू हँडसम आहेस? मुलगा म्हणतो, कोणीही सांगितलेलं नाही. मला स्वतःला माहिती आहे की मी हँडसम आहे. जय म्हणतो, तू खरोखर कौतुकास्पद मुलगा आहेस. अगदी मोठ्यांसारखं बोलतोस. मुलगा म्हणतो, मला माहिती आहे की मी कौतुकास्पद आहे. पण मी कधी स्वतःवर गर्व करत नाही. कारण मी खूप जमिनीशी जोडलेला आहे. जय म्हणतो, तुम्ही दोघेही अगदी बाप-लेकच दिसता. अभिषेक म्हणतो, यात तर काहीच शंका नाही. जय म्हणतो, मला तुझ्यासाठी खूप आनंद झाला भाऊ. आणि तुझा मुलगा तर तुझ्यापेक्षा जास्त मजबूत, हुशार आणि शहाणा आहे. अभिषेक म्हणतो, मला माहिती आहे भाऊ. दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि मुलाच्या तब्येतीबद्दल, उपचारांबद्दल बोलतात. शालिनी अदितीजवळ येते, तिला घट्ट मिठी मारते आणि दोघेही रडू लागतात. 5 वर्षांपूर्वी जेव्हा अदिती इथून निघून गेली होती, तेव्हा तिने शालिनीला सांगितलं होतं की अभिषेक आणि ती एकमेकांसाठी योग्य नाहीत. म्हणून दोघं दूर झाले आणि मग ती गावाला जाऊन आईसोबत राहू लागली. दोघी थोडा वेळ भूतकाळाबद्दल बोलतात आणि मग पुन्हा रूममध्ये परततात. थोड्या वेळाने अभिषेकचे आई वडील रूममध्ये येतात. अदिती त्यांना पाहून घाबरते. तिला वाटतं की तिने त्यांना न सांगता इथून निघून गेल्यामुळे ते तिच्यावर रागावले असतील आणि तिच्यावर नक्कीच ओरडतील. पण अभिषेकचे आई वडील आपल्या नातवाला पाहून अत्यानंदित होतात. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. ते त्याच्या जवळ जातात, त्याला मिठी मारतात, त्याच्या गालावर, हातावर, कपाळावर किस करू लागतात. कारण त्यांना आयुष्यात नातवाचा आनंद मिळेल अशी आशा संपली होती आणि देवाच्या कृपेने त्यांना नातू मिळाला आहे. थोड्या वेळाने ते नातवाला सोडून अदितीकडे पाहतात आणि तिच्या जवळ येतात. अदिती घाबरलेली असते. तिला तोंडही दाखवायचं नसतं. कारण हॉस्पिटलमध्ये अभिषेकचे आई वडील अदितीला पाहून खूप आनंदी झाले होते. नातवासारखा जगातील सर्वात सुंदर देणं दिल्याबद्दल ते अदितीचे आभार मानू इच्छित होते. ते तिच्याजवळ यायला निघाले, पण त्याआधीच अभिषेकने त्यांना थांबवले आणि सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. कारण त्याच्या मुलाला आता विश्रांतीची गरज होती. अभिषेकने सर्वांना सांगितले की मुलाला भेटायचे असेल तर संध्याकाळी या. मग सगळे निघून गेले. खोलीत फक्त अदिती, अभिषेक आणि त्यांचा मुलगा राहिला. अभिषेकच्या आई वडिलांनी तिथून निघाल्यावर अदितीने एक दीर्घ श्वास घेतला. कारण त्यांना सामोरं जायचं तिला अवघड जात होतं आणि अभिषेकला तिची ही भावना पूर्णपणे माहीत होती. म्हणूनच त्याने आधीच सर्वांना बाहेर पाठवले होते. कारण तो अदितीशी बोलू इच्छित होता, तिने त्याच्या आईवडिलांना भेटण्यापूर्वी. काही वेळाने त्यांच्या मुलाला औषधांमुळे शांत झोप लागली. अभिषेकने अदितीला इशाऱ्याने बाहेर येण्यास सांगितले आणि ती त्याच्यासोबत बाहेर आली. आता अभिषेक तिच्याशी बोलू लागतो. अभिषेक म्हणतो, माझे आईवडील पाहून तुझा चेहरा असा कुरूप का झाला? अदिती म्हणते, मी त्यांना सामोरं जाण्याला खूप घाबरते. ते माझ्यावर रागावले असतील. अभिषेक म्हणतो, पण ते तुझ्यावर रागावतीलच कशाला? अदिती म्हणते, कारण मी 5 वर्षांपूर्वी त्यांना भेटल्याशिवायच इथून निघून गेले. आणि अभिषेक म्हणतो, आणि तुला वाटलं की त्यांनी तुला का गेलीस हे ओळखलं असेल. त्यामुळे त्यांना भेटायला तुला भीती वाटते, बरोबर? अदिती म्हणते, हो. आणि ते नक्कीच विचार करत असतील की मी नवऱ्याला सोडून कोणासोबत पडून गेले. त्यांना मी चरित्रहीन वाटत असेन. त्यामुळे मला त्यांना सामोरं कसं जायचं ते कळत नाही. अभिषेक म्हणतो, त्याबद्दल काळजी करू नकोस. मी त्यांना कधीच सांगितलं नाही की तू तुझ्या त्या तथाकथित प्रेमासाठी इथून गेलीस. मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की आपलं भांडण झालं आणि रागाने तू घर सोडलंस. त्यानंतर ते माझ्यावरच रागावले आणि मला तुझ्याशी पॅचअप करून तुला परत आणण्यासाठी जोर करत राहिले. अदिती म्हणते, पण तू त्यांना खरं का सांगितलं नाहीस? त्यांना खोटं सांगण्याची गरज काय होती? अभिषेक म्हणतो, कारण मी कधीच तुझी प्रतिमा त्यांच्या नजरेत खराब होऊ द्यायची नव्हती. ते तुला खूप प्रेम करतात आणि म्हणूनच मी खोटं बोललो. अदिती म्हणते, मग ते माझ्याशी संपर्क का ठेवत नव्हते? जर ते रागावले नव्हते तर मला एकदाही फोन केला नाही? अभिषेक म्हणतो, कारण मीच त्यांना तुला संपर्क करू नका असं सांगितलं. मला भीती होती, त्यांना तुझं दुसरं लग्न समजलं तर कदाचित ते तुझ्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करतील आणि मग तुझं आयुष्य बिघडेल. म्हणूनच ते माझ्यावर रागावून इथून निघून गेले आणि परदेशात राहायला गेले. अदिती म्हणते, मला माफ कर श्रीमान मल्होत्रा. माझ्यामुळे तुझे आईवडील तुझ्यावर रागावले आणि माझी प्रतिष्ठा तुझ्या आईवडिलांसमोर जपल्याबद्दल धन्यवाद. पण काळजी करू नकोस, मी त्यांच्याशी बोलते. तुमच्यातला गैरसमजूत दूर करेन. ते तुला नक्की माफ करतील, कारण चूक तुझी नाही, माझी होती. अभिषेक म्हणतो, तू या गोष्टींची काळजी करू नकोस. मी त्यांच्याशी बोलतो. तू फक्त आपल्या मुलाची काळजी घे. बाकी सगळं मी सांभाळतो. अदिती म्हणते, ठीक आहे. अदिती तिथून निघून जाते.
यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये आणि शेवटच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.